आता. तुम्ही काम कशासाठी? तुम्ही आज जनतेच्या सेवेसाठी आहे ना. तुम्ही झोपा काढताय पोलीस स्टेशन मध्ये, हसायचं, चेष्टा उडवायचं, त्याची बायको द्यायला गेली मिसिंग केस तर चेष्टा उडवायची. हा तुझा नवरा काय ग पळून गेलाय. केलाय, पळून गेला असेल. आणि जर आज नाही न्याय मिळाला तर काय होत आहे काय नाही मग हे पोलिसांनी बी बघावं आणि सगळ्या वार्षिक तुमच्या सोलापूर जिल्ह्याने बी बघावं. ह्यांना कुणीतरी नक्कीच 100% मारून टाकले. ह्यांनी मरणाऱ्यातले नाहीयेत, बॉडी पण तशी नाहीये. सोलापुर में 14 दिन से लापता जिम ट्रेनर का शव जंगल में मिला। हालत ऐसी कि पहचानना मुश्किल। सवाल ये, आत्महत्या या मर्डर? मामला सोलापुर के विजापुर नाका इलाके का है, जहां 30 साल के जिम ट्रेनर सचिन मचिंद्र माने 14 मार्च से लापता थे। घर से निकलते वक्त उन्होंने पत्नी से कहा था आधा घंटे में लौटता हूं, लेकिन वो वापस कभी नहीं आए। परिवार ने गुमशुदगी की शिकायत भी दर्ज कराई और करीब 14 दिन बाद 27 मार्च की सुबह उनका शव सैफुल इलाके के पास झाड़ियों में मिला। शव एक सुनसान इलाके में कांटेदार झाड़ियों के बीच मिला, जहां सचिन की बाइक, मोबाइल और चप्पल भी पास में पड़ी थी। प्राथमिक जानकारी में सामने आया है कि मौत फांसी जैसी स्थिति में हुई, लेकिन शव पूरी तरह सड़ चुका था, जिससे कई सवाल खड़े हो रहे हैं। सचिन पेशे से जिम ट्रेनर थे और मोबाइल शॉप भी चलाते थे। उनके परिवार में पत्नी और 2 छोटे बच्चे हैं। मामले में नया मोड़ तब आया जब परिवार ने इसे हत्या बताया। पत्नी और रिश्तेदारों का आरोप है कि एक महिला से संबंध को लेकर विवाद हुआ था और उसी के बाद यह घटना सामने आने लगी। फिलहाल पुलिस जांच जारी है, लेकिन असली सवाल अभी भी वही है, ये आत्महत्या है या फिर प्लान किया गया मर्डर? ह्यांना कुणीतरी नक्कीच 100% मारून टाकले. ह्यांनी मरणाऱ्यातले नाहीयेत, बॉडी पण तशी नाहीये. पोलिसांना 14 तारखेला ह्यांनी घरातून गेले होते 11 वाजता. मला म्हणले की दुपारी येतो मी लवकर, डाएट माझं व्यवस्थित होईना गेले, मला खाऊ वाटत नाही का कल्याणी चिकन घेऊन, मी दुपारी चिकन घेऊन येतो, कैरीची चटणी पण करून ठेव असं म्हणून गेले. त्यांनी गेले तिथून जे घरी वापसच आले नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला पण त्यांनी पहिली दखल घेतली नाही. 15 तारखेला पोलीस स्टेशन मध्ये आमच्या दिरांनी जाऊन ही केली, कंप्लेंट केली, पण त्यांनी मिसिंगची केस मनावर घेतलीच नाही. आम्ही 2 जण पुन्हा अजून एकदा त्या मेघना चौधरीचा नवऱ्याचा फोन आला दिराला आमच्या, तुमचा भाऊ असं असं केलंय किंवा आमचा संसार मोडलाय म्हणून. आम्हाला ही गोष्ट माहित पण नाही घरात. त्यावेळेस आम्हाला माहित झालं की ह्या दोघांचं काहीतरी होतं म्हणून. अजून बी निष्पन्न नाही की त्यांचं खरंच काय होतं म्हणून. तिच्या नवऱ्याचा ज्यावेळेस फोन आला ना की बाबा तुमच्या भावाने माझा संसार मोडलाय, त्यावेळेस आम्हाला संशय आला की बाबा त्यांनी म्हणलं ह्याच्यातले मोबाईल मधले फोटो बघा तुम्ही. मग त्याला कस काय कळलं आमच्या दिराचा नंबर आला कस काय त्याच्याकडे? इतके दिवस का आला नाही? झोपलं होतं का त्यांनी? हा काय मग ज्यावेळेस त्याला संशय आला ना त्यावेळेस का बोलला नाही? 3 दिवसांनी का फोन केला त्यांनी? ज्यावेळेस त्यांचा फोन आला तेव्हाच घरात माहित झालं की असा प्रकार आहे म्हणून. पोलिसांचा नाही फोन आला, आम्हीच कंप्लेंट जाऊन केली. तिचा नवऱ्याचा फोन आला होता दिराला. पोलिसांचं आम्ही आज हुडकलेत, आमच्या दिरच हुडकलेत, पोलीस काहीच केले नाहीत. पोलिसाला आम्ही कल्पना दिली. पोलिसांनाच आम्ही कल्पना दिली, आमच्या दिरांनी कल्पना दिली. रात्री गाडी सापडली आणि आज सकाळी बॉडी सापडली आदर हॉस्पिटलच्या समोर. नाही तुम्ही सोडवलं, त्यानंतर पोलिसांना सांगितलं, बरोबर? त्यानंतर पोलीस कधी आले, काय झालं? पोलीस अजून पण आलेले नाही तिथं पण नाही आले. तिथं पंचनामा झालं? तिथं आले होते. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं, माझा 100% संशय ते मेघना मोहन चौधरी, तिचा नवरा, तिचा भाऊ आणि तिच्या घरचे ह्यांनी 100% केलंय. सोलापुर की हर बड़ी खबर हिंदी में अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए